नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे अंतर्गत महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 या अंतर्गत मी रजनी दिलीप थोरे माझ्या आभाळ माया या काव्यसंग्रहातील एक कविता आपणापुढे सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे फास. आई आई सांग मला बाबा कुठे गेला? बोलणारा बाबा असा गप्प का ग झाला? काय सांगू बाळा, तुला कळणार नाही. अर्ध्यातून जाण्याची अशी कशी घाई? कर्जापायी गळ्याला का लावला फास? संसाराची त्याची सारी संपली का असं? थकलेली आई आणि लाचार बाप, जितेपणी मिळाला का मरणाचा शाप? 4 पोरं पदरात, धनी झाले हो निवांत. एका एका घासाची रोज पडे मला भ्रांत. येथील आया बाया सगळ्यांनी सोयरे, दुःखापुढे माझ्या त्यांना भरेल कापरे. कुणी म्हणे पोरी तुझी चिंता सारी गेली, कुणी म्हणे पोरी तुझी चिंता सारी गेली. कराया सांत्वन लाल दिव्याची गाडी आली. काय करू आता घेऊन सारा पैका, काय करू आता घेऊन सारा पैसा. लागल का किनाऱ्याला माझी डुबणारी नौका? सांगणे एकच आता शेतकरी राजाला, नको रे आवळू फास असा गळ्याला, नको रे आवळू फास असा गळ्याला. धर रे हिंमत थोडी तरी मनात, हिरवा सपान येऊ दे रे डोळ्यात. टाकतो चिरडून साऱ्या संकटांना, पाहून तर व्यथा, पाहून सांगून तर पहा व्यथा जीवाच्या जीव लगाला. जाता जाता एकच प्रश्न माझा ऐकणाऱ्या श्रोत्यांना, मिळेल का हो न्याय माझ्या शेतकरी राजाला? जाता जाता एकच प्रश्न साऱ्या श्रोत्यांना, मिळेल का हो न्याय माझ्या शेतकरी राजाला? माझी ही कविता जर 1% जरी शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या आत्महत्या थांबल्या तर मला भाग्यवान समजेल, माझ्या कवितेला न्याय मिळाला असे समजेल. माझी कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.